भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलाला भाजपनं महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यास नकार दिल्यानंतर रोहित खोपडेनं पक्षातील सर्व पदाचा राजीनामा दिल्याची पोस्ट समाज माध्यमांवरती व्हायरल झाली होती। त्यानंतर काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी रोहित खोपडे यांना थेट काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे। त्यावरती आता कृष्णा खोपडे आणि रोहित खोपडे यांनी पलटवार देखील केलाय। कृष्णाभाऊ खोपडे हे पूर्व नागपूरचे 4 टर्मचे आमदार आहेत। त्यांचा मुलगा रोहित खोपडे यांनी तिकीट मागितली होती। काल परवा त्यांनी नाराजगिरी किंवा त्यांनी रागाच्या भरात म्हणा किंवा कसंही राजीनामा दिला आपल्या सदस्य पदाचा, हे सत्य आहे। मग आम्ही काय समजावं की बा तो वडिलांवर नाराज आहे, पक्षावर नाराज आहे, रोहितनी यावं। कुटुंब विभक्त होतात, अनेक वेळा विचार आपले विभक्त होतात, आपण दुसऱ्या विचारामध्ये सामील होतो। मलाही तसंच वाटलं की बा रोहित खोपडे त्याला आता भारतीय जनता पार्टीमध्ये राहण्याची इच्छा नाही, म्हणून आमची खुली ऑफर आहे। रोहित जर आमच्या पक्षामध्ये आला तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये एक चांगलं पद देऊ आणि भविष्यामध्ये त्याला नगरसेवक पदाची तिकीट देऊ। अभिजित वंजारीचं बहुतेक मानसिक संतुलन बिघडलं आहे, कारण तो कधी पूर्व नागपूरच्या स्वतःला आमदार समजते। रोहितने तिकीट मागितली होती, परंतु पार्लमेंटरी बोर्डाने एकमताने जेव्हा निर्णय घेतला त्याच्या मागे रोहित खंबीरपणे उभा आहे आणि स्वतः सूचक म्हणून त्यांनी त्या संजय अवचटच्या फार्मवर त्यांनी सहीसुद्धा केलेली आहे। आणि म्हणून अभिजित वंजारींनी स्वतःचं चिंतन करावं आणि हे घरामध्ये भांडणं लावायचे, घरामध्ये अंगार टाकण्याचं काम हे स्वतःच काँग्रेसची संस्कृती असल्यामुळेच काँग्रेसचा खात्मा होत आहे। अभिजित वंजारी हे मानसिक रोगी झालेले आहे। हास्यास्पद वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। पूर्व नागपूर हे काँग्रेस मुक्त झालेली आहे। त्यांनी त्यांच्या पक्षाचा विचार केला पाहिजे। अभिजित वंजारी यांना माझा सल्ला आहे की त्यांच्या पक्षाचे कर्तव्यनिष्ठ कार्यकर्त्यांना पक्षाची तिकीट डावलून बाहेरच्या लोकांना तिकीट पूर्व नागपूरमध्ये दिलेली आहे, ते कसे निवडून येतील यांनी त्यांचा विचार करावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।